मित्रहो नमस्कार. इंटिग्रेशनमध्ये आपण सबस्टिट्यूशन मेथड पाहत आहोत आणि सबस्टिट्यूशनमध्ये आपण 3 टाईप पाहिलेले आहेत. हे टाईप मात्र वरचेवर लक्षात ठेवा. कुठलेही प्रॉब्लेम हे 3 फॉर्मच्या शिवाय दुसऱ्या फॉर्ममध्ये आपल्याला विचारला जाणार नाही. पहिला जो आहे f(x⁴n) इंटू f' dx. दूसरा जो फॉर्म है f' डिवाइडेड बाय f(x) विथ रेस्पेक्ट टू x आणि थर्ड फॉर्म है f' डिवाइडेड बाय √f(x). ओके, प्रॉब्लेम जो दिला आहे त्याला नीट ऑब्झर्व करायचं आणि लक्षात ठेवायचं की f(x)ला मला t ठेवायचं आहे, ज्याचा डेरिव्हेटिव्ह बाजूला आहे, न्यूमरेटरला आहे, ती टर्म मला t ठेवायची. ओके, काही वेळेस हा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला डायरेक्ट दिलेला नसेल, त्याला थोडीशी ॲडजस्टमेंट केली की डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट होऊन जाईल. काही एक्झाम्पल घेऊ, तुमच्या लक्षात येईल. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e⁴x इंटू लॉग ऑफ साइन ऑफ e⁴x डिवाइडेड बाय tan ऑफ e⁴x विथ रेस्पेक्ट टू x. जी टर्म कंपोजिट आहे आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह बाजूला आहे ती टर्म टी ठेवायची, त्याला f(x) तो असेल. यामध्ये नीट ऑब्झर्व केलात तर लॉग ऑफ साइन ऑफ e⁴x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला साईडला पाहायला मिळेल. राईट, तर ही जी टर्म आहे टी लॉग ऑफ साइन ऑफ e⁴x, याला जर टी म्हणलं आपण तर डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/अँगल इंटू आता साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ अँगल, आता अँगलचा e⁴x चा डेरिव्हेटिव्ह e⁴x dx. म्हणजे ही टर्म काय झाली आहे? कॉस बाय साइन, कॉट e⁴x इंटू e⁴x dx. किंवा याला मला असं लिहिता येईल e⁴x आणि कॉट म्हणजे 1/tan e⁴x dx. म्हणजे ही जी टर्म आहे e⁴x dx डिवायडेड बाय tan e⁴x ही आहे. म्हणजे याच्याऐवजी मला टी वापरता येईल, dt वापरता येईल. ओके, सो आय काय मिळेल मला? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ साइन ऑफ e⁴x इज दिस टोटल टर्म इज टी अँड रिमेनिंग टर्म इज dt. हा प्रॉब्लेम कसा होता? कंपोजिट फॉर्म आहे लॉग साइन e⁴x. तर प्लेन टर्ममध्ये मला लिहिता आला आणि एकदा प्लेन टर्म मिळाली तर इंटिग्रेशन काढायला प्रॉब्लेम नाही. टीचं इंटिग्रेशन आहे t² + 2 c. टी काय या ठिकाणी आपण गृहीत धरला आहे? लॉग ऑफ साइन ऑफ e⁴x इट्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 + कॉन्स्टंट c. ओके, ज्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह बाजूला आहे ती टर्म म्हणजे टी. ओके, आय इज इंटिग्रेशन ऑफ x² इंटू कॉस x³ इंटू रूट साइन टू द पॉवर 7x³ विथ रेस्पेक्ट टू x. ओके, आता या ठिकाणी ऑब्झर्व करा की कुठली टर्म मला टी ठेवता येते ते कळालं की संपलं, तुम्ही जिंकलात. आणि जनरली आता ही जी टर्म जी आहे फंक्शन ती या फॉर्ममध्ये असते f(x⁴n). फंक्शनचा पॉवर काहीतरी ऑड असेल किंवा ती टर्म डिनॉमिनेटरला आहे किंवा डिनॉमिनेटरलाच फंक्शन पण ऑड पॉवर. ओके, आता या ठिकाणी पॉवर ऑड असणारी ही टर्म आहे, बरोबर आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल याचा विचार करा तुम्ही. ही टर्म मला अशी लिहिता येईल टू दी पॉवर 7 आहे, हा 1/2 आहे. म्हणजे ही टर्म अंडर रूट साइन टू दी पॉवर 7 x³ इंटू कॉस x³. मला लक्षात येते की साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, अँगल ॲज इट इज, इंटू x² dx. या टर्मला मला टी ठेवता येईल, टी साइन x³, बरोबर आहे. तर dt काय मिळेल? साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, अँगल ॲज इट इज, इंटू आता अँगलचा डेरिव्हेटिव्ह काय? 3x² dx.
म्हणजे जवळपास ही टोटल टर्म इथे मिळाली. फक्त हा जो 3 आहे हा 3 मला या साईडला आणता येईल. cos x क्यूब इंटू एक्स स्क्वेअर डी एक्स इज डी टी. मग प्रॉब्लेम काय मिळेल? अंडर रूट ऑफ साइन एक्स क्यूब म्हणजे टी टू दी पॉवर 7 आणि रिमेनिंग टर्म डी टी डिवायडेड बाय 3. यामध्ये 1/3 कॉन्स्टंट टर्म में बाहेर घेता येईल आणि टी टू दी पॉवर रूट 7 टू दी है ना, टी टू दी पॉवर 7 मीन्स टी टू दी पॉवर 7/2 विथ रेस्पेक्ट टू टी. कोणता फॉर्म आहे हा? एक्स टू दी पॉवर n with respect to x. So it is 1/3 and t to the power 7/2 plus 1 divided by 7/2 plus 1 plus constant c. Okay, and that is 1/3 t to the power 9/2 divided by 9/2 plus c, or it is आता या ठिकाणी t ची व्हॅल्यू ठेवून द्या आणि कॉन्स्टंट कलेक्ट करतो आपण. 2/9 into 3 27. t काय माझा? टी आहे साइन एक्स क्यूब टू दी पॉवर 9/2 प्लस कॉन्स्टंट सी. प्रॉब्लेम परत पाहायचा की जे टर्म आहे त्याचा पॉवर आर दिसायला आहे ती टर्म टी यूज केली. डिफरन्शिएट करून पहा. बाजूला डेरिव्हेटिव्ह असेल तर थोडीशी ॲडजस्टमेंट. कॉन्स्टंट इथं 3 होता, 3 याला लेफ्टला आणा लागला. या टाईपची ॲडजस्टमेंट करून घ्या, प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. I is integration of e to the power x in a bracket 1 plus x divided by sine square x e to the power x. Integrate with respect to x. पहा आता इथं जनरली डेरिव्हेटिव्ह हा न्यूमरेटरला असतो. इथेही पहा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला होता. राईट. या तिन्ही फॉर्ममध्ये डेरिव्हेटिव्ह वरती आहे हे विसरायचं नाही. फक्त या दिलेला प्रॉब्लेम माझा कोणत्या टाईपमध्ये? आता या ठिकाणी साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे म्हणजे कॉस तर नाही वरती. मग मी विचार करणार की ही जी टर्म आहे एवढी टी जर ठेवली तर मी राईट टी इज एक्स ई टू दी पॉवर एक्स. प्रोडक्ट फॉर्म आहे हा. डेरिव्हेटिव्ह काढून पाहू. डी टी यू इंटू व्हीनं जावं लागेल. फर्स्ट टर्म एक्स ई टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस ई टू दी पॉवर एक्स ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 ब्रॅकेट क्लोज dx. आता यात e टू दी पॉवर x कॉमन आहे. इथं राहील 1 प्लस इथं राहील x इंटू डी एक्स. पहा ही टर्म आणि न्यूमरेटर आहे का सेम? डी टी. हेन्स I इज इंटिग्रेशन ऑफ दिस न्यूमरेटर इज डी टी डिवायडेड बाय साइन स्क्वेअर आणि या अँगलला आपण टी म्हणलेलं आहे. But 1 upon sine is a cosec. So cosec square t dt. आता इंटिग्रेशन ऑफ cosec स्क्वेअर काय? मायनस कॉट t प्लस कॉन्स्टंट c. सो आन्सर इज मायनस कॉट ऑफ t काय या ठिकाणी x e टू दी पॉवर x प्लस c इज द आन्सर. राईट. या ब्रॅकेटला t ठेवावं लागलं, न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह मिळाला. I is integration of x square plus 2 divided by x square plus 1 into a to the power x plus tan inverse of x. Integrate with respect to x. आता भरपूर प्रॅक्टिस केल्यानंतर लक्षात येईल तुमच्या की आपल्याला टी काय ठेवता येईल. राईट. ए टू दी पॉवर ठरवतं ए टू दी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह ए टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए. तसं ती टर्म इथं आजूबाजूला नाही आहे. मग याच्याऐवजी मला ही टर्म टी जर ठेवली तर काय मिळते पाहू. टी इज एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स. ज्याचा डेरिव्हेटिव्ह बाजूला आहे किंवा न्यूमरेटरला आहे ती टर्म आपल्याला टी ठेवायची आहे. टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, टॅन इनवर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. अशीच टर्म नाही आहे मग मला याला सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल. याचा एलसीएम किती? 1 प्लस एक्स स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू 1 1 इंटू डी एक्स. दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 2 डिवायडेड बाय
एक्स स्क्वेअर प्लस 1 ही डिनॉमिनेटर इंटू डी एक्स. आता ही टर्म एवढी आणि ही टर्म एवढी सेम आहे, म्हणजे या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मला बाजूला दिलेला असेल. मग मला सबस्टिट्यूशन काय ठेवावं लागेल, एक्स टॅन इनव्हर्स ऑफ एक्स इज अ टी, ए टू दी पॉवर टी आणि उरलेली टर्म जी आहे ती आहे डी टी. प्लेन प्रॉब्लेम मिळाला. ए टू दी पॉवर टीचं इंटिग्रेशन काय असतं, ए टू दी पॉवर टी डिवायडेड बाय लॉग ए प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टन्सी. सो लास्ट आन्सर टीची व्हॅल्यू आता ठेवून द्या, एक्स प्लस टॅन इनव्हर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय लॉग ए प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. काय अडचण काही. नेक्स्ट टेक आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan 2x into tan 3x into tan 5x with respect to x. प्रॉडक्टमध्ये इंटिग्रेशन करता येत नाही. इथे 3 टर्म आहेत आणि टी ठेवण्यासारखा नाही आहे, कारण टॅन जर टी ठेवला तर सेक स्क्वेअर हा डेरिव्हेटिव्ह आजूबाजूला नाही आहे. मग या प्रॉडक्टला ॲडिशनमध्ये कसं आणता येईल, राईट, याचा विचार करायचा. मग मला या अँगलचा जर विचार केला तर हा 2x प्लस 3x 5x आहे. मग टॅन 5xला मला कसं लिहिता येते, टॅन 5x म्हणजेच टॅन 3x प्लस 2x असं लिहिता येईल का नाही. आणि टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आठवा, टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हा फॉर्म्युला मला माहिती आहे, मला एक्सपांड करता येईल. मग याच्यावर नुसार टॅन 3x प्लस टॅन 2x टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस या दोघांचा गुणाकार 3x इंटू टॅन 2x. काय अडचण. आता या ठिकाणी लेफ्टला टॅन 5x आहे, ही टोटल टर्म मी या साईडला आणतो, काय होईल, मल्टिप्लाय करतो, टॅन 5x इंटू 1 टॅन 5x मायनस टॅन 5x इंटू टॅन 3x इंटू टॅन 2x, राईट, ही टर्म याला मल्टिप्लाय केली इज इक्वल टू टॅन 3x प्लस टॅन 2x. प्रॉब्लेममध्ये ही टर्म मला दिलेली आहे का ना, टॅन 5x टॅन 3x पॉझिटिव्ह आहे, म्हणजे या टर्मला मी या साईडला आणतो, या टर्मला या साईडला आणतो. टॅन 5x मायनस टॅन 3x मायनस टॅन 2x इज इक्वल टू ही टर्म राईटला चालली टॅन 2x इंटू टॅन 3x इंटू टॅन 5x. आता हा माझा प्रॉब्लेम आहे. याच्याऐवजी गुणाकारामध्ये मला इंटिग्रेशन काढता येत नव्हतं, पण हा गुणाकार पहा सेपरेट झाला आहे सबट्रॅक्शनमध्ये, म्हणजे मला याच्याऐवजी ही टर्म यूज करता येईल. म्हणजे आय काय मिळाला मला, इंटिग्रेशन इन अ ब्रॅकेट टॅन 5x मायनस टॅन 3x मायनस टॅन 2x विथ रेस्पेक्ट टू एक्स. आणि ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये इंटिग्रेशन सेपरेट, इंटिग्रेशन ऑफ टॅन लॉग ऑफ सेक 5x डिवायडेड बाय एक्सचा कोइफिशियंट, ही टर्म मात्र विसरायची नाही, मायनस पुन्हा इंटिग्रेशन ऑफ टॅन लॉग ऑफ सेक 3x डिवायडेड बाय एक्सचा कोइफिशियंट 3 मायनस पुन्हा इंटिग्रेशन ऑफ टॅन लॉग ऑफ सेक 2x डिवायडेड बाय एक्सचा कोइफिशियंट 2 plus constant c is answer. I is integration of e to the power 3x divided by e to the power 3x plus 1 with respect to x. क्लिअर आहे या ठिकाणी e to the power 3x आहे, e to the power 3x आहे, राईट. म्हणजे या टर्मला किंवा टोटल टर्मला मला t ठेवता येते. e to the power 3x plus 1 काय डेरिव्हेटिव्ह dt, e to the power चा डेरिव्हेटिव्ह तोच असतो, e to the power ला e to the power into power चा डेरिव्हेटिव्ह 3x चा 3, 1 चा 0 आहे निग्लेक्ट,
into dx, or dt divided by 3 is e to the power 3x into dx. राईट. मग आता e to the power 3x into dx काय, dt डिवायडेड बाय, हा डिवायडेड बाय 3 मला बाहेर लिहिता येईल, आणि खालची टर्म काय घेतली आपण, टी घेतली. डिनॉमिनेटरची टर्म नेहमी फंक्शन असते, लक्षात ठेवायचं. 1/t log t प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. सो 1/3 लॉग ऑफ टीची व्हॅल्यू काय, एवढी, e to the power 3x plus 1 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. याले आईज जरा स्पीडने जातो म्हणजे प्रॉब्लेम मॅक्झिमम होतील आपले. 1 मायनस कॉट एक्स डिवायडेड बाय 1 प्लस कॉट एक्स. जेव्हा इंटिग्रेशनमध्ये, आता हे तर मला कळालं आहे की डिव्हिजनमध्ये इंटिग्रेशन काढता येत नाही, म्हणजे मला इथं ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये घ्यावं लागेल किंवा सबस्टिट्यूशन मेथड वापरावं लागेल. पण ज्यावेळेस एखाद्या वेळेस डेरिव्हेटिव्ह मला कळत नाही, इथं कॉटचा डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर आहे, वरती तर नाही आहे, त्यावेळेस एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची, जर प्रॉब्लेम साईन आणि कॉसमध्ये जर नसेल तर पहिल्यांदा त्याला साईन कॉसमध्ये कन्वर्ट करा, कारण साईन कॉसचे फॉर्म्युले आपल्याला जास्त माहिती आहेत. ओके, याला साईन कॉसमध्ये कसं आणता येईल, इंटिग्रेशन ऑफ 1/1 मायनस कॉस बाय साईन म्हणजे कॉट, डिवायडेड बाय हा 1/1 प्लस कॉट म्हणजे कॉस एक्स बाय साईन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला जर सिम्प्लिफाय केला तर डिनॉमिनेटर साईन कॅन्सल होईल, साईन इंटू 1 साईन एक्स मायनस 1 इंटू कॉस एक्स डिवायडेड बाय साईन इंटू 1 साईन एक्स प्लस 1 इंटू कॉस एक्स. दोघांची डिनॉमिनेटर नंतर कॅन्सल विथ रिस्पेक्ट टू एक्स. राईट. आता क्लिअर कळते की साईनचा रिलेटिव्ह कॉस आहे, कॉसचा रिलेटिव्ह साईनवरती दिसायला लागला आहे. मग मला या टर्म डिनॉमिनेटरला टी ठेवता येईल, साईन एक्स प्लस कॉस एक्स डी टी. साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस एक्स मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स इंटू डी एक्स. पण यामध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे, इथं मायनस आहे, इथं साईन हा नेगेटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह आहे, म्हणजे मायनसनं जर मी मल्टिप्लाय केला तर मायनस इकडे मायनस, मायनस मायनस प्लस साईन एक्स मायनस कॉस एक्स इंटू डी एक्स, म्हणजे ही टर्म आणि ही टर्म आता सेम झाली. साईन मायनस कॉस डी एक्स इज मायनस डी टी. हेन्स आय इज इंटिग्रेशन ऑफ मायनस डी टी आणि डिनॉमिनेटर काय टी आहे. अगदी प्लेन टर्म येणार, 1/tचं इंटिग्रेशन लॉग टी. सो मायनस लॉग ऑफ आणि टेक टी काय माझा साईन एक्स प्लस कॉस एक्स प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. ओके, वन मोर. आय इज इंटिग्रेशन ऑफ एक्स टू द पॉवर n मायनस 1 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस 4x टू द पॉवर n विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. आता या ठिकाणी कुठली टर्म मला टी ठेवायची ते विचार करा. या एक्स टू दी पॉवर n पेक्षा एक पॉवर कमी आहे, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह वरती टर्म आहे, बरोबर आहे. म्हणजे टी मला काय ठेवता येईल, एक्स टू दी पॉवर n डी टी, पॉवर पुढे पॉवरमधनं एक कमी इंटू डी एक्स. आता हा n कॉन्स्टंट असल्यामुळे मला याही साईडला आणता येईल, राहिलेली टर्म एक्स टू दी पॉवर n मायनस 1 डी एक्स. आता ही टर्म आणि ही टर्म सेम आहेत. सो आय इज इंटिग्रेशन ऑफ दिस न्यूमरेटर इज डी टी डिवायडेड बाय n. इथं स्पेस ठेवायचा कधी पण, कारण कॉन्स्टंट टर्म आहे त्याला बाहेर घेत चला. राहिलेली टर्म काय, अंडर रूट 1 मायनस 4t. राईट. आता ही जी टर्म आहे लिनियर आहे आणि पॉवर 1/2 आहे, म्हणजे मला ही टर्म लिनियर असल्यामुळे वरती नेता येईल. 1/2 वरती आला मायनस 1/2 डी टी, म्हणजे मला फॉर्म कुठला मिळाला, ए एक्स प्लस बी टू दी पॉवर n. राईट, हा फॉर्म मिळाला.
मग याचं इंटिग्रेशन काय, पॉवरमध्ये 1 ॲड करणे, -½ + 1 डिवायडेड बाय -½ + 1 इंटू टीचा कोएफिशियंट -4 प्लस कॉन्स्टंट सी. ठीक आहे. आता याला मला थोडं सिम्प्लिफाय करून घेता येईल की -1/4n ही टर्म इकडं आणली मी, 1 - 4t टू द पॉवर हाफ डिवाइड बाय 1 - हाफ इज हाफ. यातला 2 कट करता येईल, काय राहील -1/2n आणि 1/2 याचा अर्थ √1 - 4t. टी म्हणजे काय, x टू द पॉवर n प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c इज आन्सर. काय प्रॉब्लेम, याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे ती टर्म टी. आता हा या ठिकाणी टी टू दी पॉवर x टू दी पॉवर n ठेवला आहे. काही वेळेस तुम्हाला काय वाटेल ही पूर्ण टर्म टी ठेवली तर चालते, काय हरकत नाही. आता याच प्रॉब्लेममध्ये मी पूर्ण टी ठेवून पाहतो. I इज इक्वल टू इंटिग्रेशन x टू दी पॉवर n - 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 - 4x टू दी पॉवर n dx. आता पूर्ण टर्मला मी टी ठेवतो. dt काय येईल, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 -4 कॉन्स्टंट, n पुढे आला पॉवरमधून 1 कमी इंटू dx. आता ही टर्म कॉन्स्टंट आहे -dt डिवायडेड बाय 4n इज x टू दी पॉवर n - 1 इंटू dx. ही टर्म आणि ही टर्म सेम आहे आणि त्याच्याऐवजी मला ही टर्म ठेवावं लागेल. सो आय काय होईल, आय झाला x टू दी पॉवर n - 1 dx म्हणजे dt डिवायडेड बाय 4n. ही टर्म कॉन्स्टंट आहे, मी इंटिग्रेशनच्या बाहेर घेतले आणि मधली ही टोटल टर्म टी आहे माझी, टू दी पॉवर हाफ -1/4n t टू दी पॉवर -हाफ विथ रेस्पेक्ट टू टी. सो -4/n t टू दी पॉवर याचं इंटिग्रेशन काय, हाफ अपॉन हाफ प्लस सी, पुन्हा 2 कटला, काय येईल आन्सर -1/2n आणि टी काय घेतला आहे मी 1 - 4 x टू दी पॉवर n टू दी पॉवर 1/2 म्हणजे रूट प्लस सी. आला हे आन्सर आणि हे आन्सर, राईट. म्हणजे कन्फ्यूज व्हायचं नाही आपल्याला की कॉन्स्टंट टर्म जरी सोबत घेतलात तुम्ही तरी प्रॉब्लेम येणार नाही, किंवा इंडिव्हिज्युअल ज्याचा डेरिव्हेटिव्ह वरती टर्म आहे त्याला टी ठेवला तरी प्रॉब्लेम येणार नाही. ओके, वेगवेगळ्या मेथडनं आपल्याला त्याला सिम्प्लिफाय करता येईल. आय इज इंटिग्रेशन ऑफ e टू दी पॉवर x - 1 प्लस x टू दी पॉवर e - 1 डिवायडेड बाय e टू दी पॉवर x प्लस x टू दी पॉवर e विथ रेस्पेक्ट टू x. विचार तर सेम की जनरली न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह असतो, म्हणजे डेरिव्हेटिव्ह हा कोणाचा असेल, खालच्या टर्मचा म्हणजे डिनॉमिनेटरचा. म्हणजे टी काय ठेवता येईल मला, e टू दी पॉवर x प्लस x टू दी पॉवर e. डिफरन्शिएट करा dt, e टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय, e टू दी पॉवर x आणि पॉवरचा 1 निग्लेक्ट प्लस x टू दी पॉवर e मात्र e ही कॉन्स्टंट टर्म आहे, त्यामुळे हा जो फॉर्म आहे हा फॉर्म आहे x टू दी पॉवर n आणि याचा डेरिव्हेटिव्ह पॉवर पुढे पॉवरमधनं 1 कमी असेल. या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काय येईल, e ही कॉन्स्टंट टर्म असल्यामुळं पॉवर पुढे पॉवरमधून 1 कमी इंटू dx. यामध्ये आणि यामध्ये कॉमन घेता येईल, ई कॉमन घेता येईल. ई जर कॉमन घेतलं तर ई टू दी पॉवर 1 न पॉवर कमी होईल प्लस हा ई बाहेर आलाय x टू दी पॉवर e - 1 dx. हा ई कॉन्स्टंट असल्यामुळे लेफ्टला आणता येईल, dt बाय ई इज e टू दी पॉवर x - 1 प्लस x टू दी पॉवर e - 1 इंटू dx. हा न्यूमरेटर आहे आपला, that is dt upon e. So I is equal to काय I, हा पूर्ण टर्म झाली dt डिवायडेड बाय e, बाहेर घेतोय आणि डिनॉमिनेटर काय t. So 1 upon e and 1 upon t is log t plus c. That is 1 upon e ला 1 upon t
लॉग ऑफ टी काय, टी इज ई टू द पॉवर एक्स प्लस एक्स टू द पॉवर ई प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. ओके, नेक्स्ट वन. I is equal to integration of cos 2x plus x plus 1 divided by x square plus sin 2x plus 2x. Integrate with respect to x. तिन्ही स्टँडर्ड फॉर्ममध्ये सबस्टिट्यूशनचा न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह असतो. कोणाचा? डिनॉमिनेटरचा पॉवर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, कॉन्स्टंटचा विचार करू नका 2x, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस हा कॉस, 2ला 2, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 हा 1. बरोबर आहे. म्हणजे या टर्मला मला टी यूज करावं लागेल. एक्स स्क्वेअर प्लस साईन 2x प्लस 2x. ॲडिशनमध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 2x इन टू अँगल प्लस 2x मध्ये 2 कॉन्स्टंट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इन टू dx. या तिन्ही टर्ममध्ये 2 आहे कॉमन घेतो आणि या साईडला आणतो. dt बाय 2 इज एक्स प्लस कॉस 2x प्लस 1 विथ रेस्पेक्ट टू एक्स. ही टर्म आणि ही टर्म एक एक पहा. cos 2x x plus 1. Hence I is integration of this numerator is dt divided by 2 आणि denominator is a t. यात 1/2 कॉन्स्टंट आहे आणि 1/tचं इंटिग्रेशन आहे लॉग टी प्लस सी. सो आन्सर इज 1/2 लॉग ऑफ टी काय, एक्स स्क्वेअर प्लस साईन 2x प्लस 2x प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. ओके, याच्यानंतरची प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत बाय.